पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातल्या आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत कोठडी, शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय। दोघांमध्ये जे झालं ते सहमतीनं झालं, आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचा दावा। आरोपी आणि महिलेत सहमतीनं संबंध, महिलेच्या संमतीनं शारीरिक संबंध, आरोपीच्या वकिलांचा मोठा दावा। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर आता महिला आयोग ॲक्शन मोडवर। रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत बैठक, बस स्थानकात महिलांसाठी चौकशी कक्ष आणि सुरक्षा हेल्प डेस्क। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना पुन्हा धमकी, थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे, घरी जाऊन खतम करू। केशव वैद्य या नावानं सोशल मीडियावर पोस्ट करत दिली धमकी। प्रशांत कोरटकरला आज अटक होण्याची शक्यता, मध्य प्रदेशच्या बालाघाट इथं लपल्याची सूत्रांची माहिती। कोरटकरला अटक न झाल्यास मराठा समाज आणि शिवप्रेमी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत। राज्यातल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाणार, सर्व महानगरपालिकांना स्पष्ट आदेश। किल्ले रायगडवरील रोपवे सेवा 5 दिवस बंद राहणार। 3 मार्च ते 7 मार्च दरम्यान रोपवे सेवा राहणार बंद, वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासनाचा निर्णय। शनी शिंगणापूरच्या शनिदेवाला आता केवळ ब्रँडेड तेलाचाच अभिषेक, शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचा नवा ठराव उद्यापासून होणार, निर्णयाची अंमलबजावणी। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरणी चौथा आरोपी गजा आड, 122 कोटींच्या अपहारातील 15 कोटी रुपये स्वीकारणाऱ्या मनोहर अरुणाचलमला आर्थिक गुन्हे शाखेनं केली अटक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।